नमस्कार, मी आकाश उन्हाळे. तर आज माझी व्हिडिओ बनवायची वेळ का आली, तर त्याचं कारण आहे म्हाडा. त्या म्हाडाने माझे पैसे घेतलेले आहेत. तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. 31 मार्च 2026 ह्या तारखेला मी म्हाडाच्या वेस्टमधील गोरेगाव पूर्व येथे घरासाठी अर्ज केलेला आहे. आज जवळजवळ अ, मा एप्रिल एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5 महिने होत आले. म्हाडाने लॉटरी देखील जाहीर केली 6 तारखेला. पण अजून आमचे पैसे कधी देणार हे त्यांनी सांगितलं नाही. का? तर मला म्हाडाला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुमच्या ऑफिसमध्ये लाईट बिल, तुमच्या स्टाफचं सॅलरी आणि तुमचं जे काही अदर वेलफेअर खर्च जो असेल, तो आमच्या पैशातनं तुम्ही लोकं त्यांना देताय का? की तुमच्याकडे पैसे राहिलेलेच नाही द्यायला? सोशल मीडियावरती पोस्ट करताय नवीन-नवीन घरासाठी वगैरे, तर कोणाच्या जीवावरती करताय? तर आमची विनंती आहे, कृपया करून आम्हाला आमचे पैसे जे काय आहे ते रिफंड करा. ₹590 तुम्ही गव्हर्नमेंटला दिलेत ना, तर त्यांची तर गप्प, ते मूग गिळून गप्प आहे. त्यांना तर ह्या विषयावरती काहीच बोलायचं नाही. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हात जोडून हे बघा, हात जोडून विनंती आहे, की जे तुम्ही लोकं आमचे पैसे खाताय ना, आय मीन आमच्या पैशाच्या जीवावरती जे व्याज खाताय ना, तर ते बंद करा आणि आम्हाला आमचे पैसे कधी रिफंड भेटणार हे जाहीररित्या सांगा. आणि मुख्यमंत्र्यांना देखील विनंती आहे माझी, कृपया करून असे हे भिकारचोट लोकं जे आमच्या पैशाच्या जीवावरती हे सगळं करतात ना, यांच्यावरती कारवाई करा. कारण ही लोकं सांगतात एक आणि करतात एक. तर हे चुकीचं आहे. तो गरिबांचा पैसा आहे, तो आमच्या गरिबांचा पैसा, तो ह्या लोकांच्या ऑफिसेस वगैरे यांचे खर्च चालवण्यासाठी नाही आहे. आम्हाला आमचे जे काही अनामत रक्कम आहे ती कृपया करून परत करा, हात जोडून विनंती आहे. आणि मुख्यमंत्री साहेब तात्काळ ह्या लोकांना लक्ष द्या आणि हवी ती कारवाई करा, की दिलेल्या वेळेत ही लोकं लॉटरी नाही करत आणि ह्याच्यावरती पूर्ण व्याज खातात. तर प्लीज, जय हिंद, जय महाराष्ट्र.